सांगू का, कवितेने काही फरक पडत नाही. हा समाज कीर्तनाने सुधारला नाही, तमाशाने बिघडला नाही, मस्तीत चाललेला देश आहे. त्यांच्या आवडीनिवडी दोनच आहेत की गौतम अदानी सारखा पैसा असावा, गौतमी पाटीलचा दोनच आवडेल. बाई पाटलीने क्वार्टर आणि कोंबडी ही जगातल्या अंतिम आनंदाच्या जागा आहेत. त्यात सगळा समाज बदलणं फार आवश्यक आहे. आपलं राज्य शेवटी कसं आहे, जशी प्रजा तसा राजा. म्हणजे एखादी खाऱ्या पाण्याची विहीर असेल, पाणी असेल, सोन्याची जरी बादली टाकली तर पाणी तेच येणार. जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा काँग्रेसच्या राज्यात कारखाने चालवले, ऊस उत्पादकांचा पैसा घेऊन रस काढत शिवसेनेचं आलं, भाजपचं, तर त्यात गेले, मंत्री झाले. ते परत गेले, काँग्रेसचं परत आलं, पुन्हा काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमध्ये मंत्री झाले. काँग्रेसचं राज्य गेलं, भाजपचं आलं, पुन्हा हे भाजपमध्ये गेले. मटेरियल सारखंच आहे ना. आणि हायकमांड जोपर्यंत असं हे करत तडजोड करत असतं, त्यांना कळत नाही की सामान्य लोकांना काय वाटत असेल. हे रोज बातम्या वाचून आपण या सगळ्याच पक्षांतराच्या न्यायच्या की लोकांना खूप चीड आलेली आहे, पण लोक काही करू शकत नाही, दुर्बल आहेत ते सगळे. आणि म्हणून आता काय झालं की कुठली जरी निवडणूक झाली तर हे त्या पक्षात जो सत्तेत काय असतं की जो दिल्लीत आहे ना त्याच्या पक्षात राहतात. त्याचं कारण यांची संपत्ती ती दिल्ली, हे इकडे का जातात, तिकडे का जातात. तर शूर आम्ही आमदार आम्हाला, शूर आम्ही आमदार आम्हाला फक्त ईडीची भीती. वित्त पुत्रानं सत्तेसाठी कमळ घेतल्या, सत्तेसाठी कमळ घेतल्या. हे फार विचारपूर्वक तिकडे गेलेत असं नाही. आपल्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी, आपल्या लेकराबाळांचं रक्षण करण्यासाठी ही मंडळी आणि उद्या तुम्ही दुसरे कोणी आले तर ते ज्याची दिल्लीत सत्ता त्याच्याबरोबर राहणे हे एक त्यांचं साधं सूत्र आहे.